सज्जनानो, परमार्थामध्ये पुढे पाहून चाललं पाहिजे. ते जर इतका परोपकार करत असतील तर आपण त्याच्यापेक्षा जास्त केला पाहिजे. ते जर इतकं नामचिंतन करत असतील तर आपण त्याच्यापेक्षा जास्त केलं पाहिजे. ते जर इतकी साधना करत असतील तर आपण त्याच्यापेक्षा जास्त साधना केली पाहिजे. परमार्थ पुढे पाहून केला पाहिजे आणि प्रपंच हा पाठीमागं पाहून केला पाहिजे की आपण समाधानी आहोत, आपल्याही पाठीमागं कोणीतरी आहे. काकभुशुंडी ज्यावेळेला पाठीमागं पाहतात त्यावेळेला त्यांना शिवजीचे नेत्र दिसतात. शिवजीचे नेत्र ज्यावेळेला पाणावलेले दिसतात त्यावेळेला त्या ठिकाणी काकभुशुंडी थांबतात आणि त्यांना सांगतायत, बघा मी वैद्य आहे, मी डॉक्टर आहे, पण हा जो बाबा आहे ना हा भविष्यकार आहे. याने भविष्य सांगितल्याशिवाय मला औषधं देता येत नाही ना, मला जाऊन काय उपयोग आहे. हा बाबा आल्याशिवाय नाही देता येत मला औषध. हा भविष्य सांगतो मग मी औषध देतो. भविष्य सांगणारा आहे म्हणून मध्यस्थी करतात काकभुशुंडी. देवाची आणि महादेवाची भेट होण्यासाठी सुद्धा मध्यस्थी साधूची आहे. साधूची देवाची आणि महादेवाची भेट जर साधूच्या मध्यस्थीशिवाय होत नसेल महाराज, तर आजही आपली आणि देवाची भेट सुद्धा, समाधानाची भेट सुद्धा सखाराम महाराजांच्या मध्यस्थीशिवाय कशी होईल, साधूच्या मध्यस्थीशिवाय कशी होईल. संतावीन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. मध्यस्थी आजही करायला तयार आहेत ते. त्याने केलेली साधना जर तुम्ही करत असाल तर ती मध्यस्थीच आहे. आणि म्हणून काकभुशुंडी मध्यस्थी करतायत की हा बाबा भविष्यकार आहे. दिसत बघा ना, दिसत नाही कसं आहे भविष्य, भस्म वगैरे, हा भविष्य सांगतोय. म्हटले पोराची तब्येत, अरे म्हणे पोराची तब्येत जर नाही सुधारली, तुमचं पोरग जर रडणं बंद नाही झालं तर आम्हाला कशाची सजा द्या म्हणे. आम्ही काय असे तसे वैद्य आहो का? भलते देऊ पाले भलत्याशी आम्ही असे वैद्य आहोत. हा म्हणून दोघांनाही सुट्टी भेटते. सज्जनानो, दोघंही दरबाराच्या समोर उभे आहेत आणि प्रभूच्या रडण्याचा आवाज येतो ना, त्यावेळेला शिवजीला आनंद होतो. रडताय तुम्ही रडताय, तुम्हाला रडण्याची काय गरज आहे प्रभू. आणि आईच्या कडेवर असलेले प्रभू असं बोट दाखवतायत. आईला समोर यावं लागतं. पोरं बाहेर जायचं असलं की बाहेर बोट दाखवतायत. कौसल्येला दरवाजाजवळ यावं लागतं. कौसल्येला आणखी पुढे यावं लागतं. कौसल्येला इतकं पुढे यावं लागतं महाराज की शिवजीच्या समोर उभं राहावं लागतं. शिवजी अर्थात आपले दोन्ही हात पुढे करतात. कौसल्येच्या कडेवरून प्रभू आता शिवजीच्या कडेवर जातात आणि सांगू, आतापर्यंत रडत असणारे प्रभू हसायला लागतात आणि माझे भोलेनाथ नाचायला लागतात. जटाटवी कलज्जल प्रभाव पावितस्थले कलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डम निनादवड्डमर्वयं कारचण्ड ताण्डवं तनोतु न शिव शिवं तनोतु न शिव शिवं. जटाटवी कलज्जल प्रभाव पावितस्थले गलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डम निनादवड्डमर्वयं कारचण्ड ताण्डवं तनोतु न शिव शिवं तनोतु न शिव शिवं तनोतु न शिव शिवं तनोतु न शिव शिवं. और हुए कहू निज जोरी सुन गिरिजा अति धूढ़ मत तोरी काकभुशुंडी संगह मदो मनुज रूप जानहि को. और हुए कहू निज जोरी सुन गिरिजा अति धूढ़ मत तोरी काकभुशुंडी संगह मदो मनुज रूप जानहि को. और हुए कहू निज चोरी सुन गिरि
गिरिजा अति दृढमती तोरी। औरव एक कहू निज चोरी, सुन गिरिजा अति दृढमती तोरी। काकभुशुंडी संग हम दो, मनुज रूप जानही नाही को। त्या ठिकाणी कौसल्या माता समोर बसते, काकभुशुंडी बाजूने बसलेले आहेत आणि शिवजीच्या मांडीवर प्रभू आहेत, राजकुमार आहेत। त्या ठिकाणी शिवजी भविष्य सांगायला सुरुवात करतात। भविष्य सांगताय ना बाबा तुम्ही? हा म्हटले भविष्य सांगतोय। सांगा बाबा भविष्य। बघा आई तुमचा मुलगा फार प्रभावी आहे, फार प्रतापी आहे। हा बाबा आहेच बाबा। आणखी सांगा बाबा, चांगलं सांगा बाबा। दक्षिणा किती घ्या बाबा, पण असं काहीतरी सांगू नका बाबा। दक्षिणा वाटलं जास्त घ्या, चांगलं सांगा बाबा बरं का। हां अरे चांगलंच आहे, वाईट सांगायचा काही विषयच नाही। फार प्रतापी आहे तुमचा पोरगा, तुमच्या कुलाचं नाव मोठं करणार आहे। तुमच्या मुलाच्या नावावर तुमच्या कुलाचं नाव ओळखलं जाईल। हा पुढे लोक असं म्हणतील की असं राज्य आलं पाहिजे, असा राजा होणार आहे तुमचा मुलगा। असा आहे, प्रतापी आहे। आणि आता धीरे धीरे तुमचा मुलगा मोठा होईल। हा बाबा मोठा होईल आणि तुमचा मुलगा 16 वर्षाचा होईल। कधी होईल बाबा 16 वर्षाचा? अरे 16 वर्षाने 16 वर्षाचा होईल तुमचा मुलगा। 16 वर्षात झाल्यावर मग काय होईल बाबा? अरे मग तुमच्या मुलाला घ्यायला विश्वामित्र येतील। विश्वामित्र कसं काय येतील बाबा माझ्या मुलाला घ्यायला? कुठे नेतील ते? अरे ते येतील त्यांच्या यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी नेतील। म्हटलं त्यांनी करायचं ना, आमच्या मुलाला कशाला न्यायचं यज्ञाचं संरक्षण करायसाठी? आम्ही नाही पाठवणार। अरे पाठवावं लागेल, पाठवावं लागेल। हा यज्ञाचं संरक्षण करतील, मग परत पाठवतील ना बाबा? नाही नाही, मग ते पुढे घेऊन जातील। पुढे कुठं घेऊन जातील बाबा? अरे पुढे मग ते जनकाच्या नगरीत नेतील। अरे जनकाच्या नगरीत जायचा काय विषय? अरे तुम्हाला माहित नाही, तिथं नेल्यानंतर जनकाची मुलगी जानकी तुमच्या मुलाच्या गळ्यामध्ये वरमाला घालेल। हा मग पाठवेल बाबा, मग जानकीला घेऊन तुमचा मुलगा घरी येईल। हा बाबा मग काय होईल? मग सांगतोय ना, तुमच्या मुलाच्या राज्याभिषेकाची तयारी होईल। लवकर सांगा बाबा, ती तारीख लवकर सांगा बाबा। राज्याभिषेकाची तारीख सांगा बाबा। कोणचा दिवस असेल बाबा तो? राज्याभिषेक कोण्या दिवशी होईल माझ्या मुलाचा? लवकर सांगा। राज्याभिषेकाची तयारी होईल मासाहेब, ऐका जरा जरा घाई करू नका। राज्याभिषेकाची तयारी होईल, पण म्हटल्याबरोबर प्रभू खालून अशी दाढी ओढतात। बाबा आता सांगू नका, आता सांगू नका, आता सांगू नका। माझी माय आतापासूनच विचार करत बसेल आणि पतिव्रता आहे ना, मला 16 वर्षाचं होऊच देणार नाही। मग काय करणार बाबा? आता सांगू नका बाबा, आता सांगू नका। शिवजी भविष्य सांगतायत। त्या ठिकाणी असं चरित्र रामकथेमध्ये सांगितलं जातं। पुढची कथा अशी आहे की त्या ठिकाणी नामकरण विधी आहे। त्या ठिकाणी प्रभूची नावं ठेवायची आहेत, राजकुमाराची नावं ठेवायची आहेत। त्या ठिकाणी नावं ठेवायची असल्यामुळे आता अयोध्येमध्ये आनंदी आनंद आहे। सजवल्या जाते सगळी अयोध्या। प्रभूची नावं ठेवायची आहेत, राजकुमाराची नावं ठेवायची आहेत। गावातील मुख्य नागरिकांना त्या ठिकाणी बोलावल्या जाते। ज्याचा जसा अधिकार असेल त्या पद्धतीने त्याला आसन दिल्या जातं। चौका चौकामध्ये मंडप आहेत, पुड्या उभारलेल्या आहेत, दुमदुमे वाजतायत, मंगलवाद्य वाजतायत, शंख वाजतायत। आनंदी आनंद आहे महाराज अयोध्येमध्ये। नामकरण विधी आहे, नाव ठेवायची आहेत मुलांची। सगळी अयोध्या त्या ठिकाणी आनंदित आहे आणि राजे तर खूप आनंदित आहेत। एका उंच आसनावर वशिष्ठ बसलेले आहेत। कौसल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता आपला आणि आपल्या मुलाचा शृंगार करून त्या ठिकाणी येत आहेत। आणि मोठ्या मुलाला कौसल्या माता ज्यावेळेला वशिष्ठाच्या मांडीवर ठेवते, त्यावेळेला वशिष्ठ त्या मुलाकडे पाहतायत आणि आश्चर्यचकित होत आहेत। हे सगळं ऐकताना जरा चित्र लक्षात घेत जा। तुमचं लक्ष जर सगळं कथेत असेल तर माझंही लक्ष लागतंय, मग लक्षात ठेवा। तुमचं आहेच म्हणा। पाहतायत, त्या मुलाकडे पाहतायत, त्या मुलाकडे पाहून विचार करतायत
की माझंही चित्त रममान होताना दिसते. आजपर्यंत कशामध्ये रमलो नाही मी. साधूने कशामध्ये रमायचं नसते. यत प्राप्य न किंचित वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती. जे कशानेच उत्साही होत नाही त्याला साधू असं म्हणतायत. आणि माझंही चित्त याच्यामध्ये रममान होते. साधूने रमायचं नसते महाराज, रमायचं नसते. असू द्या तो साधूचा विषय. सखाराम महाराज कशातच रमले नाहीत, लक्षात ठेवा. त्यांचं चरित्र पहा, नाही रमले. साधूने रमायचं नसते. न रमते न रमते. एखाद्या लौकिकामध्ये त्यांनी रमायचं नाही, एखाद्या सत्कारामध्ये त्यांनी रमायचं नाही, एखाद्या महालामध्ये त्यांनी रमायचं नाही. खरं सांगू का, लौकिकामध्ये जे रमत असतात ना, ही कथा आहे. हां, कथा आहे. आपल्याला कधीतरी, मी तर नेहमी असं म्हणत असतो, पहा, साधूच्या गप्पा मारण्यामध्ये जर इतका आनंद आहे महाराज, तर साधू होण्यामध्ये किती आनंद असेल, लक्षात ठेवा. रमायचं नाही. खरं सांगू, लौकिकामध्ये जे रमत असतील ना, समजून चालाव, हे भक्तीमध्ये रमत नाही. सत्कारामध्ये जे रमत असतील ना, समजून चालाव, हे भजनामध्ये रमत नाही. जे भजनामध्ये रमतात ते लौकिकामध्ये कसं रमतील महाराज. जो इंद्रपदा ते ठी ठेवी, तो कांजे केवी शेवी, कांजे केवी शेवी. अरे इंद्रपदाला नाव ठेवणारे जे, ते भातावरच्या पाण्याची इच्छा कशी करतील, त्याला कांजे म्हणतायत. भातावरचं ते पांढरं पाणी असते ना, भात शिजवल्यानंतर त्याला कांज म्हणतायत. त्याचा विचार करतील ते. अरे जे इंद्रपदाला नाव ठेवतायत, जे ब्रह्मपदाला नाव ठेवतायत, जे आपल्या भजनामध्ये मस्त राहतात, ते लौकिकाचा काय विचार करतील महाराज. आणि म्हणून वशिष्ठ त्याच्याकडे पाहतात आणि पाहिल्यानंतर रममान होत आहेत. अरे या मुलाकडे पाहून मी रममान होतो. मी कधी रमलो नाही, मी वेदांती आहे, मी रमलो नाही. याच्याकडे पाहून जर मी रममान होत असेल, तर मला असं वाटतं याचं नाव असलं पाहिजे राम राम राम. रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की. सो सुख धाम रामस नामा, अखिल लोकदायक विश्राम. सो सुख धाम रामस नामा, अखिल लोकदायक विश्राम. सो सुख धाम रामस नामा, अखिल लोकदायक विश्राम. पहिल्या मुलाचं नाव ठेवलं जाते राम. दुसऱ्या मुलाला मांडीवर घेतल्या जाते, त्याच्याकडे पाहिल्या जाते. हा घेणारा नाही, हा देणारा आहे. हा भरण पोषण करणारा आहे. हा राज्य घेणारा नाही, राज्य देणारा आहे. देणाऱ्या माणसाची किंमत फार मोठी असते महाराज. देणाऱ्याची वर्गणी जाहीर केल्या जाते, अर्थात देणाऱ्याची किंमत वाढत असते. म्हणून देणारं असलं पाहिजे बरं का, घेणारं नाही. पण घेणारे असल्याशिवाय देणाऱ्याला किंमतही नाही. म्हणून तर महाराज असं म्हणतायत, गरीब माणसाचा किंवा घेणाऱ्या माणसाचा भार देणाऱ्या माणसाने कधी मानायचा नाही. पाणी तुम्ही झऱ्यातून बाहेर काढत राहा, नवीन नवीन पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा भरण पोषण करणारा आहे, हा देणारा, हा देणारा आहे, हा घेणारा नाही. हा भरण पोषण करणारा आहे. हा भरण पोषण करणारा असल्यामुळे याचं नाव असलं पाहिजे भरत भरत भरत. राम भक्त भरत भैया की, राम भक्त भरत भैया की, राम भक्त भरत भैया की. विश्व भरण पोषण करते, तारक नाम भरत अस होई. विश्वाचं भरण पोषण करण्याची जबाबदारी असल्यामुळे त्या दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं जाते भरत. तिसऱ्या मुलाला मांडीवर ठेवल्यानंतर सगळ्याच लक्षणाने युक्त असलेला हा मुलगा आहे. याच्याजवळ असं एकही लक्षण नाही की जे नाही. सगळ्याच लक्षणाने युक्त असल्यामुळे लक्षण धाम रामप्रिय, सकल जगत आधार. गुरु वशिष्ठ तेही राखा, लक्ष्मण नाम उदार.
सगळ्याच लक्षणाने युक्त आहे. पहिलं लक्षण आहे रामप्रिय, दुसरं लक्षण आहे सकल जगत आधार आणि तिसरं लक्षण आहे उदार. असे सगळेच लक्षणं याच्याजवळ असल्यामुळे याचं नाव आहे लक्ष्मण. ठेवलं पाहिजे, त्याचं नाव लक्ष्मण ठेवलं जाते. आणि चौथ्या मुलाचं नाव ठेवलं जाते महाराज. याचा एकही शत्रू नाही. याचं नाव ऐकलं तरी पुढच्या माणसाचं शत्रुत्व राहणार नाही. आणि म्हणून आपला शत्रू असूनही असं जर वाटत असेल तर आपण शत्रुघ्न 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 अशी एक माळ जपली पाहिजे बरं का. आपला शत्रू जगामध्ये राहणार नाही, त्याचं शत्रुत्व कमी होईल जो असेल त्याचं. म्हणून ज्या के सुमिरन, इथं वर्णन आहे, ज्या के सुमिरन तेरी पुनासा नाम शत्रुघ्न वेद प्रकाशा. त्याचं नाव शत्रुघ्न असं ठेवलं जाते. चारही मुलांची नावं ठेवल्या जातात. प्रभू आता ठुमुक ठुमुक चालतायत, भिंतीला धरून चालतायत. अत्यंत आनंदी आनंद आहे. अयोध्येमध्ये राजदरबारामध्ये खूप आनंद आहे. आणि पुढची ही कथा आपल्याला आनंदाची पाहायची आहे. पण तत्पूर्वी फार मोठ्या प्रेमाने आता प्रभू 16 वर्षाचे होणार आहेत, विश्वामित्र येणार आहेत आणि पुढे काय घडणार आहे याबद्दलचा विचार आपण करणार आहोत. पण तत्पूर्वी सगळ्यांनी टाळी वाजून एकदा भजन करायचं आहे. विठ्ठल 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 म्हणा. विठ्ठल 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 आपण म्हणा ते तालात म्हणत नाही, आपला चाल जातो. विठ्ठल 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 टाळी टाळी. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पंढरीच्या वारीला दिंडी बघा चालले, पंढरीच्या वारीला दिंडी बघा चालली, पालखीत शोभते ज्ञानराज माऊली, पालखीत शोभते ज्ञानराज माऊली, पालखीत शोभते तुकोबा माऊली, पालखीत शोभते तुकोबा माऊली, पालखीत शोभते सखाराम माऊली, पालखीत शोभते सखाराम माऊली, ऊन वारा पावसाची पर्वा नाही केली, ऊन वारा पावसाची पर्वा नाही केली, वारकऱ्यांची विठोबा रखू जय हो. सावली, वारकऱ्यांची विठोबा रखू माई सावली, पंढरीच्या वारीला दिंडी बघा चालली, पंढरीच्या वारीला दिंडी बघा चालली, पालखीत शोभते ज्ञानराज माऊली, पालखीत शोभते ज्ञानराज माऊली, ऊन वारा पावसाची पर्वा नाही केली, ऊन वारा पावसाची पर्वा नाही केली, वारकऱ्यांची विठोबा रखू माई सावली, वारकऱ्यांची विठोबा रखू माई सावली, पंढरीच्या वारीला दिंडी बघा चालली, पंढरीच्या वारीला दिंडी बघा चालली, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी, जय 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 राम कृष्ण हरी, जय 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 राम कृष्ण हरी, जय 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 जय राम
कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय